नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, पोलीस पाटील आणि उच्च न्यायालयासाठी अति महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत, जे की 2018 ते 2025 या वर्षामध्ये वारंवार विचारलेले प्रश्न आज आपण घेतलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न, टिंबटिंब ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली नाही. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. अखिल भारतीय मागास जाती संघ ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली नाही. तर सगळ्या जे काही बहिष्कृत हितकरणी, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन अँड पीपल एज्युकेशन ह्या संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आहेत. आपला पुढचा प्रश्न, अमरावती येथे शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर मित्रांनो, जे की अमरावती शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कमाव व शिका ही संकल्पना मुळात कोणाची होती? तर मित्रांनो, कमाव आणि शिकवा ही संकल्पना मुळात कर्मवीर भाऊराव पाटील यांची होती मित्रांनो. म्हणून आपलं योग्य उत्तर 2 आहे. प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोण सार्वजनिक सभेचे संबंधित नव्हते? तर मित्रांनो, सार्वजनिक काका म्हणून आपण गवा जोशी यांना ओळखतो. लोकमान्य टिळकसुद्धा होते त्याच्या संबंधित आणि न्यायमूर्ती रानडेसुद्धा होते. म्हणून आपलं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे. कारण की सार्वजनिक सभेशी संबंधित यांचा गोपाळ गणेश आगरकर यांचा नव्हता मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला, प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या काळात टिंबटिंब याने मांडलेला भूमितीविषयक सिद्धांत प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, प्राचीन ग्रीकमध्ये जो की भूमितीय सिद्धांत मांडलेला आहे तो आहे पायथागोरस थेरम, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग. हा सिद्धांत सध्या प्राचीन ग्रीक काळात सुद्धा मांडलेला आजपर्यंत सुद्धा तो प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आपला, टिंबटिंब या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. तर मित्रांनो, सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शास्त्रीय ज्ञान टिंबटिंबवर आधारित असते. तर मित्रांनो, शास्त्रीय ज्ञान हे निरीक्षण आणि प्रयोग यांच्यावर आधारित असते मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, ओरिजिन ऑफ स्पेसीज द डिसेंट ऑफ मॅन या ग्रंथाच्या माध्यमातून टिंबटिंब याने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. द ओरिजिन ऑफ द डिसेंट ऑफ मॅन हे जे काही ग्रंथ आहे ते चार्ल्स डार्विन यांनी हा उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला मित्रांनो. आपलं ऑप्शन 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढचा आपला, जगात औद्योगिक क्रांती टिंबटिंब येथे प्रथम टिंबटिंब या देशात चालू झाली तर घडून आली. तर मित्रांनो, जगात औद्योगिक क्रांती ही मित्रांनो इंग्लंड या देशामध्ये सर्वप्रथम घडून आली ती मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपला, नागरीकरणामुळे निर्माण झालेली गंभीर समस्या कोणती? तर मित्रांनो, वायू प्रदूषण, झोपडपट्टी आणि गलिच्छ वस्त्या, अवैध धंद्याचे अस्तित्व हे सगळं गंभीर समस्या झालेल्या आहेत. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. प्रश्न पुढचा आपला, विद्युत जनित्र किंवा डायनमा यांच्या शोधाचे श्रेय आपणास टिंबटिंब या इंग्रज शास्त्रज्ञ द्यावे लागते. तर मित्रांनो, विद्युत जनित्र किंवा डायनमा यांचा शोध कोणी लावला? तर मायकल फॅरेड या शास्त्रज्ञाने लावलेला आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपला, मधुमेहावरील इन्सुलिन या औषधाचा शोध लावण्याचे श्रेय टिंबटिंब या शास्त्रज्ञास द्यावे लागते. तर मित्रांनो, मधुमेहाची जी काही लस आहे ती शोधून फेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने शोधून काढलेले मित्रांनो.
म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 योग्य आहे. प्रश्न पुढचा आपला, अणुसंशोधन विषयक महत्त्वपूर्ण समजले जाणारे भाभा अणुसंशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे मित्रांनो? तर मित्रांनो भाभा अणुसंशोधन केंद्र हे तुर्भेल आहे मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढचा आपला, राज्यात खालीलपैकी टिंबटिंब येथे जहाज बांधणी केंद्र आहे मित्रांनो. तर मित्रांनो जहाज बांधणी केंद्र हे माझगाव डाक मुंबई या ठिकाणी आहे. आपला पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या अवशेषांपासून मिळणाऱ्या पदार्थांना टिंबटिंब असे म्हणतात. तर मित्रांनो वनस्पतीपासून जे काही आपण तयार केलं त्याला बायोमास असे म्हणतात मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 योग्य आहे. प्रश्न आपला पुढचा, पोलीस स्मृती दिन कोणता? तर मित्रांनो पोलीस स्मृती दिन आपला जो का आहे तो 21 ऑक्टोबरला आपण साजरा करतो. प्रश्न पुढचा आपला, पृथ्वी या क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर मित्रांनो जे की पृथ्वी हे क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवरच मारा करणार आहे मित्रांनो. आणि त्याची जे काही किलोमीटरचे आहे मित्रांनो ते 50 ते 500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तेलंगणा राज्य निर्मिती संबंधित कोणत्या आयोगाची स्थापना केली गेली? मित्रांनो तेलंगणा राज्य निर्मिती जे काही आयोग स्थापन केला तो श्रीकृष्ण आयोग स्थापन केला होता मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, 30 जानेवारी हा दिवस टिंबटिंब दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो 30 जानेवारी हा दिवस आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बाजरीवर पडणारा प्रमुख रोग कोणता? तर मित्रांनो बाजरीवर प्रमुख पडणारा हा केवडा गोसावी हा रोग बाजरीवर पडणारा प्रमुख रोग आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 आहे. प्रश्न पुढचा, कल्याण सोना म्हणजे टिंबटिंबचे महत्त्वाचे वाण आहे. तर कल्याण सोना हे गहूचे वाण आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जलसिंचन प्रकल्पाचे लाभक्षेत्र सर्वाधिक आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक जायकवाडी हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो गोदावरी नदी या काठी गोदावरीच्या नदीवर बांधला गेलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 योग्य आहे. पुढचा प्रश्न, जगातील पशुधनात भारताचा वाटा किती टक्के आहे? तर मित्रांनो जगातील पशुधनाचा भारतातील किती वाटा आहे? 17%. आपला ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते गवत गायरानासाठी जास्त उपयुक्त आहे? तर म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य आहे, मार्वेल. पुढचा प्रश्न, दुधाचा पूर ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली? तर मित्रांनो दुधाचा पूर ही योजना आपली 1971 साली चालू झाली मित्रांनो भारतात. साई सरबत व प्रमालिनी ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे? तर मित्रांनो साई सरबत व प्रमालिनी ही कागदी लिंबूची जात आहे मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाणारे पीक कोणते आहे? तर मित्रांनो राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाणारे पीक म्हणजे सूर्यफूल आहे मित्रांनो. आपलं ऑप्शन नंबर 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढचा, जीवनसत्व अ अधिक प्रमाणात असणारी महत्त्वाची पुढीलपैकी फळे कोणती? तर मित्रांनो जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो मित्रांनो. आणि मित्रांनो त्याची जे काही फळं आहेत ते मित्रांनो आंबा आणि पपई किंवा गाजर खाल्ल्याने जीवनसत्व आपल्या अधिक प्रमाणात मिळते मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 3 योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात केळी संशोधन केंद्र कुठे आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रात केळी संशोधन केंद्र यावलला आहे. पुढील प्रश्न, चिकूची कलमे पुढीलपैकी कोणत्या झाडाच्या खुंटावर बांधली जातात? तर मित्रांनो चिकूची कलमे ही खिरणी या झाडाच्या खुंट्यावर बांधली जातात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वृक्षास रत्नज्योत किंवा मोगली एरंड या नावानेही ओळखले जाते? तर मित्रांनो मोगली एरंड आपण जे काही म्हणतो मित्रांनो त्याला आपण जाट्रोफा नावाने ओळखलं जातं मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कळवा मित्रांनो. आज आपण असे 40 क्वेश्चन घेतलेले आहेत मित्रांनो. उद्या पण असेच 40 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करणार आहात मित्रांनो. तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करा.